नंतर आपण अशा वेगवेगळ्या पुष्करीणींचं, पाण्याच्या टाक्यांचं आणि मंदिराच्या इतर वास्तूंचं आपण दर्शन घेणार आहोत. काय वर नाही आला ना ते. तेच काय गडावर असणारं गणपतीचं मंदिर. तर आपल्याला प्रत्येक किल्ल्यावरील जे पाणी आहे त्या पाण्याच्या संदर्भामध्ये आज्ञापत्रातील काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी असा आपल्याला आज्ञापत्रामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा भरपूर गोष्टी म्हणजेच आपल्याला आणि गडाचे पाणी बहुत जतन राखावे असेही आपल्याला आज्ञापत्रामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर पहा, हरिश्चंद्र गडावरील भरपूर असे शिल्प आहेत, मंदिर आहेत, त्याच्यामध्ये त्याचं कोरीवकाम आहे ते इतकं जबरदस्त आहे आणि पाण्याची रचना हे आपल्या हे लक्षात येईल. तर 12 महिने 24 तास हे पाणी वाहत असतात आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशी आणि हे खूप शुद्ध पाणी आहे आणि याचाही एक वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तरी पहा, मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला वेगवेगळे शिल्प आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तर पुरातत्व विभागाने लिहिलेले काही माहितीचे संदर्भ आपल्याला या परिसरातील आढळतात आणि मंदिरामध्ये प्रवेश करत असताना त्याचं जे काम आहे, कोरीवकाम आहे, प्रत्येक खांबावरचं कोरीवकाम, नक्षीकाम इतकं अजस्त्र आणि अजब आहे की त्याचा अभ्यास खूप वेगळ्या पद्धतीने करावा लागेल. महादेवाची पिंड आपल्याला आत प्रवेश केल्यानंतर पाहायला मिळते. आपल्या इतिहासाचे असणारे साक्षीदार, प्रेरणास्थान हे आपले मंदिर आहेत. मंदिरावर प्रत्येक ठिकाणी कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळेल, ज्याचं खूप वेगळ्या म्हणजे कितीही पाहिलं तरी ते आपल्याला आणि हा मंदिराचा सर्वोच्च कळस डौलाने फडकत असणार आपला भगवादश आणि त्यावर असणारं सुंदर असं नक्षीकाम, कोरीवकाम, शिल्पे आपण पाहत आहोत. आजूबाजूच्या परिसरामध्ये जलकुंडसुद्धा भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण जे बांधकाम आहे दगडामधील आहे आणि मंदिराच्या संदर्भात पाठीमागील भागामध्ये मंदिराच्या दिशा आपल्याला यामध्ये एक 4 एपिसोड आपण टाकलेले आहेत. त्यामध्ये मंदिराच्या संदर्भात परिपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक मंदिरापाठीमागचं वैशिष्ट्य काय आहे किंवा कशा पद्धतीने मंदिरे पाहावीत, बघावीत हे पहा. महादेवाची, आपल्या भगवान शंकराची, देवाची पिंड आपण पाहत आहोत. त्यावर जलाभिषेक आपल्याला सातत्याने पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. नागदेवता आहे आणि अंतर्गत रचना खूप सुंदर आणि अप्रतिम आपल्या इतिहासाचे साक्षीदार असणारे हे मंदिर आपण पाहत आहोत. तर यानंतर आपण मंदिराच्या बाहेरील बाजूस म्हणजे हे आणखी भरपूर मंदिर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी प्रसिद्ध असणारं आणखी आपण मंदिर आपण पाहणार आहोत. तर त्या मंदिराकडे आपण जात आहोत.
म्हणजे केदारेश्वर गुहा मंदिर या परिसरामध्ये आपण त्याला लागूनच हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. तर महाराष्ट्र देशा सिद्ध मंदिर महाविष्णूचं मंदिर हे आपण पाहत आहोत. तर प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती म्हणजे महादेवाची पिंड असेल, वेगवेगळ्या देवांची शिल्प या परिसरामध्ये कोरलेले पाहायला मिळतात. पाण्याची कुंड तर इतके आहेत की आपल्याला वेळ कमी पडेल. हे या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये असणारे विठ्ठल रुक्मिणीचं छोटीशी मूर्ती स्थापन केली आहे. प्रत्येक शिल्पावर असे प्रत्येक खांबावर आपल्याला अशी कोरी शिल्पे पाहायला मिळतात. तर हे आपले प्रेरणास्थान आहेत मित्रांनो, शक्तिस्थान आहे. कित्येक हजार वर्षापासून त्याचे हे स्मारक. संभाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हर हर महादेव महादेव प्रतिभाच्या नावानं चांगलं काल भैरवाच्या नावानं अंबा माता की दुर्गा माता की काली माता की चंडी माता की भारत माता की गौ माता की माता माता की मंगळाई देवी की शिवकाई देवी की हर हर विशाखाच्या नावानं चला तर हरिश्चंद्र गडावरील 4 खांब असणार हे केदारेश्वर गुहा मंदिर. तर या मंदिराच्या अंतर्गत भागामध्ये आपल्याला गुडघ्या एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातूनच आपण आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे पिंडीचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. तर हे जे 4 खांब जे आहेत याबद्दल असं बोललं जातं की हे 4 खांब जे लिंगाभोवती हे 4 खांब आहेत आणि त्यातील एकच खांब आता सध्या शाबूमध्ये आहे. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की हे खांब युगाचे किंवा काळाचे प्रतीक आहे. म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग म्हणजे सध्याचा खांब हा शेवटचा म्हणजेच अंतिम युगाचं आणि सध्याचं कलियुगाचं प्रतीक असंही म्हटलं जातं. तर एकच खांब आता सध्या शिल्लक आहे आणि अंतर्गत भागामध्ये आपल्याला वेगवेगळी रचनासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कायम हे मंदिर म्हणजे महादेवाची पिंड आपल्याला पाण्यामध्येच पाहायला मिळते. तर केदारेश्वर गुहा मंदिर खूप मोठी अशी पिंड आहे आणि जलाभिषेक सगळं करत आहोत. मागाशी जे बोललेले जे खांब आहेत ते पुन्हा मी दाखवत आहे. 1 नंबर, हा 2 नंबर, त्याच पद्धतीने हा 3रा खांब अर्धा आणि हा 4था खांब. आता आम्ही गड उतरत आहोत. तर पुन्हा त्याच मार्गाने म्हणजे निसर्गाच्या या सह्याद्रीच्या कुशीतून आम्ही पुन्हा खाली उतरत आहोत. जात असताना या आलोट अशा झाडांचं आणि इतिहासाच्या साक्षीदाराचं दर्शन घेत आम्ही खाली उतरत आहोत. तर जाताना आम्हाला छोटे धबधबे लागतील, त्याचे आपण पुढं दर्शन घेणार आहोत. तर चला
गाथा इतिहासाची, गाथा शिवरायांची, गाथा गडकोट किल्ल्यांची, गाथा आपल्या प्रेरणेची आणि गाथा आपल्या इतिहासाच्या साक्षीदारांची. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा, कारण हा छोटासा प्रयत्न आहे. तर चला पुन्हा एकदा सर्वांचं आपण भेटणारच आहोत आपल्या किल्लेदर्शन या यूट्यूब चॅनलवर. गड उतरत असताना आमचे सहकारी मित्र विजय पाटील, कुठलं गाव रे? हो किया था ना भीमाशंकर गेलते आपण. परळी बैजनाथ बेड, भीमाशंकर, औंढानाथ हिंगोली. हे त्र्यंबकेश्वर लांब आहेत ना. पुढल्या वर्षी त्र्यंबकेश्वर एक मिनिट. काय आला हे जे गाव आहे बेसमेंट, इथून आपल्याला किल्ल्यावर यावं लागतं. आपल्याला कोण ना कोण नवीन मित्र आपल्याला भेटत असतात. तर यावर्षी आम्हाला आम्ही उन्हाळ ट्रेकर्स हा ग्रुप आपल्याला मिळाला. अजून तर पाणी कौसुबाई हरचंद अभयारण्य तरच आपल्याला वर जायला लागतं. तर आता आपला हा ट्रॅक पूर्ण झालेला आहे. आपण गड संपूर्ण उतरलेला आहे. 5:30ला बाहेर पडलो होतो, 12 वाजले. 5 तासामध्ये आपण हा किल्ला पूर्ण केलेला आहे. तर चला, जय शिवराय. पुन्हा आपण भेटू नवीन चॅनल.